घ्या ना. कुठे पेशंट काय बरं आहे का आता? मागं सरका. मागं सरका. अरे इधर बसा ना. आरती पाहुण्याला चहा पाण्याचं काही पाहिलं जरा नाही ना खाऊ दे चहा नका करू आम्ही यांना भेटायला आलो चहाचं बघू नंतर. आम्ही पेशंटला भेटायला आलेलो आहे. थोडी चर्चा करू. चहाचं काय आहे नंतर बघता येईल. या ना बसा निकडे तिला तर तेवढंच पाहिजे. मग काय करून चहा घ्या? पाणी बसा म्हणले बसली. अजून गप्प बसा ना. मी तर काय चहाच घेत नाही, यांचं काय बघा. हे नाही घेत पण तुमच्यासाठी बनवते ना मी. चहाची काय करत नाही, चहा नको आता तुला? पाहिलं काहीच खायला नाही आणलं की यांनी. जेव्हापासून शुद्ध राहिलं त्याचं मटण अंडे आमकान कुठून आणणार? बाई मग भूतभीत लागलो काय असं कसं झालं पण तुम्हाला लिखीच्या भागा पळू दम नाही. तुला लक्ष नाही देता आलं का? कुठे जाऊन धडपडला हा? किती आता लाजून घेतलंय? बरोबर आहे ना, मी लक्ष देईन रात्र माग जाते. आणि भावना खरखर चालू कर. आपण अन्नाच्या काळजी पोटी आलो आणि इकडे वेगळेच नाही भांडण ते चालू झालं. तसंच पहिलं म्हणतात त्यामुळे मी येत नाही. मी आजवलेलं यांना पाहुणा काही दारू बिरू घेतात काय? नाही पाहिलं. पेला बिला नव्हता काय हा ए खरी अण्णा काही घेतले बिते होती काय तू? आता तू पण का ऍक्सिडेंट झालेले काय सगळे पेलेलेच असतात का? आणि मग हे असं झालं कस काय? अहो नाही ना दारू पित राहून सगळ्याला असंच वाटतं मी दारू पिला असं. तुला काही समजत नाही. मी काय म्हणले पेले? चूक अन्नाची नव्हती, समोरच्याची होती. आणि अन्नाची चूक आहे का नाही ते नाही सांगता यायचं. पण एक जण कोणतरी पेलेलं होतं, लई जोरात धडक दिली. झालेले बाबा पण पाणी किती लागलं ते किती लागलंय अन्नाला. पाहायला तर लईच दिसतंय मला. फार अन्न तर चालणं मुश्किल झालंय आता तर. आपण अन्नाची चौकशी करायला इकडे यांचे वेगळेच भांडण चुकले. याला ऍक्सिडेंट होते खरा. आणि नुसती धडधडकीच धडधड शब्दाला शब्द लागू राहिले. अरे तुम्ही गपची बसता का? नुसता ऍक्सिडेंट झालाय अजून डोक्यावर परिणाम नाही झाला, पण तुमचं ऐकून डोक्यावर परिणाम व्हायला बसलाय माया. बघा गंधू हे असं आहे. असं आहे? हा तसंच आहे. अण्णा अवघड आहे तुमचं आता. हा परिणाम झाला. झाला अरे तुम्ही गप बसा राव. अरे गपचूप बसा. ऍक्सिडेंट एवढा मोठा झालाच कसं काय पण ए अण्णा अरे कस काय झालं? अचानक ऍक्सिडेंट अचानकच होत असते. कसा झाला नेमकं सांगशील? ऍक्सिडेंट मिसफॉर्च्युनेटली हॅपन ऑन इव्हेंट विदाउट क्रिमिनल इंटेन्शन ऑर नॉलेज. तुला डेफिनेशन नाही विचारलं. अपघात कसा झाला ते सांग. अरे आम्ही नेवाशून नगरला चाललो होतो. नगरला जात असताना आम्ही पांढऱ्या गाडीतून चाललो होतो. मागून काळी गाडी आली, भारकाम पुढे गेली. पुढे गेलेली गाडी गपक्याम पुढे येऊन थांबली. काय करणार आम्ही? कशी झाली घड? नाही पुढे थांबली गाडी, तर आमची गाडी दुसऱ्या बाजून गेली पुढे निघून. असं झालं का? पण काय झालं, पुढे गेलो गपकन मोठी ट्रक आली गाडी. तुमचीच गाडी धडकली वाटतं काय ट्रकला जाऊन. अरे तसं नाही, ते ट्रक पुढे उभी होती पण आमची गाडीवाल्याने थांबवले तेच जाऊन. तिकडे गाडी पुढे गेली, आम्ही वळून गेलो. हे पेल्याशिवाय होणारच नाही आणि गाडी हा तसा चालवायचाच नाही. मी नव्हतो गाडी चालली, गाडी चालवायला ड्रायव्हर होता, आम्ही शेजारी बसलो होतो. नेमका ऍक्सिडेंट कसा झाला हे त्यांना सांगा. तू पाठी काही चहा पाणी नाश्ता पाणी खावा मग. दुधाची पिशवी आणायला लागलेली तुझा ड्रायव्हर असं पेरेला, तो समोरचा गाडीवर तर ड्रायव्हर पेरेला असं. अरे त्याचं काय झालं, काळी गाडीवाल्याच्या पुढे आम्ही गेलो. थोडा वेळ चाललो का त्या काळी गाडीवाल्याला वाटायचं की काय आमच्या पुढे चालला. ते थोड्या वेळ लगेच आमच्या पुढे घालायचं.
त्याची पुढे गेले का आता आम्हाला अर्जंटच होतं, आमचं लगेच पुढं जायची. असं करता करता ह्यो पुढं त्यो पुढं त्यो पुढं त्यो पुढं झटकन काळ्या गाडीवाले आमच्या पुढं निघला, पुढं नाही तर त्याच्या पुढे एक लोडिंग ट्रक आला. ती गाडी पुढच्या गाडीला धडकली आणि तुम्ही त्या काळ्या गाडीला घेऊन धडकली. नाही पुढं धडकले, आम्हाला इकडे जायचं होतं, आम्ही गेलो इकडे निघून. अरे पण ऍक्सिडेंट झाला कसा? अरे त्या ऍक्सिडेंटचं असं आहे, आम्ही पुढं निघालो, पुढं थोडं गेलो नाही ना, हे असं मोठं कंपाऊंड आमच्या पुढं. आम्हाला अर्जंट फास्ट गाडी चालली होती, गपके ना कंपाऊंड काही सुचना ना काय करायचं. तुम्हीच कंपाऊंडवर जाऊन धडकले काय? अहो, आम्ही कायला कंपाऊंडला धडकू, रस्ता वळत होता ना इकडून, गेलो इकडून वळून. फक्त पुढे गेल्यावर काय झालं, दोन अशा मोठ्या ट्रका लोडिंग ट्रका भरून चालले होते, त्यांच्यामधून फक्त एवढं असं अंतर, फक्त एवढं, तेवढ्या अंतरावरून गाडी नाही का असं मला अजिबात वाटलं नव्हतं. एवढंच अंतर हो. दोन्ही गाड्या लढायला काय मागू? हा धडकू कशाला आम्ही दोन्ही गाड्याला, जागा जरी दोन्ही गाड्याच्या मध्ये एवढीच होती ना, आमची गाडी जर जवळ येईल तसेच ते अंतर वाढत गेलं, गेलं ना त्या दोन्ही गाड्या निघून बारकानं मधून गेलो नाही म्हणून आम्ही. नाईस. हा अरे ते दोन्ही गाड्या पुढे चालल्या होत्या ना, त्यांच्या म्हणून आमची गाडी गेली निघून. राहायला मी माझं निघून जातो. जेव्हा काय मग आमच्या ड्रायव्हरनी थड वाढलाय भाऊ, हे गाडी सुसाट सुटली ना आमची. मग त्यांच्या गाडीला गिअर नव्हतं काय, थर्ड गिअर नव्हतं त्यांच्या गाडीला. त्यांचं काय करायचं तुला, मी ज्या गाडीत आहे तेच गाडीचं सांगेन ना मी तुला. म्हणताच कोणत्या गाडीचं तुला कळलं का? तिकडून गाड्या तिकडून गाड्या, साऱ्या गाड्या, लाईट्स, हॉर्न, ब्रेक असं इतकं जग गाडी. लय नका ओव्हर ऍक्टिंग कर. मग आमची गाडी असे सुसाट सुटली, इतकी गाडी सुटली, हे मोठा खड्डा रोड. मग गेले का खड्ड्यात? झालं का ऍक्सिडेंट? नाहीच, ते खड्डा पुढच्या गाडीच्या समोर होत, आमची मागं होत त्याच्या. अरे बाबा ऍक्सिडेंट झाला कसा तो तरी सांगशील का? अरे मी तेच सांगू राहिलो, ऍक्सिडेंट झाला कसा, पण घटना कशी घडली सांगायला पाहिजे की नाही. आमची गाडी अशी सुसाट सुटलेली होती, सुटली गाडी, पुढच्या गाडीच्या पुढं डायरेक्ट पोरग स्केटिंगची ती सायकल खेळत आलं ना आडवं. धडकलं का ते स्केटिंग वाले पोरग मग तुला? असं धडकन ते पुढच्या गाडी पाशी होतं, ते मागे होती आमची गाडी. रोडवर चालायचं काय एवढं सोपं आहे का? रोडवर गपकन डुकर आडवे, डुक्कर खरंच आडवं आलं होतं. आमच्या ड्रायव्हरने तोवर थांबिली, डुक्करला जाऊन दिलं, मग निघलो आम्ही पुढं. अरे भावा, ते मला एवढं सांग की ऍक्सिडेंट झाला कसा. ऍक्सिडेंट झाला कसं हे सांगा आमचं डोकं त्याशिवाय चालणार नाही. झालं डोकं पिकून गेलं माझं. आमचा ड्रायव्हर लय हुशार, तो असं बरोबर ब्रेक दाबायचा. आमच्या गाडीनं वेग घेतला कुठं नाही तर लगेच रॉय 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 चालली गाडी. पोलिसाची गाडी आली का? नाही रे, पोलिसाची गाडी काय आली तिथं, डॉक्टरची गाडी आली दवाखान्याची. आमच्या ड्रायव्हरने लगेच बाजूला घेतली, गेली ती गाडी पुढे निघून. बरा घेऊ पावला भाऊ. हा बशी नाही काय नाही. चहा घेऊस तर सांगू पुढं कसं कसं घडलं. चहा परत बाहेर येऊ दे, मग काय ते स्टोरी हे चहा पिऊ तर काय सांगू मी नको. घेत होता आम्ही. परत बाहेर. आमच्या ड्रायव्हरने कमी केली, पण ते समोरच्याने काय कमी केले नाही. हे समोर मोठा पूल आला आणि ते दुसरा गाडीवाला आला ना, भांग गेला लगेच रॉय 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 करून. आली परत दवाखान्याची गाडी. हा दवाखान्याची गाडी काय लेन मध्ये तीनदा पोलिसाची गाडी आली होती. तू पकड मग.
हा आता पोलीस आम्हाला काय पकडते? ती पोलिसांची गाडी पुढे जो मोठा पूल आला होता ना त्याच्याबरोबर गेली निघून. तरी सांग बाबा. एवढं बुडाळ कसं लावलं पण हे? तुमचीच गाडी नक्की धडकली असेल तिथं. हा आमच्या गाडीला काय धडकीत होती तीनदा? आता तू नेमकं सांगतो का ऍक्सिडेंट झाला कसा नाही आम्ही निघा जाऊ का? बाकी जाऊन घे. लईच लागलं रे. हा? पायाला लागलं, डोक्याला लागलं. हा बरं लागलं. तुला सफरचंद आणायची होती. हा ती बी राहून गेली. हा बरं बरं. हा ती बायको टेन्शन बाई लय मारला इतकं मारलंय का बस घरून मारलं घरून फेकले खाली. बायको लय डेंजर बाई लय मारती बाबा. फेकून दिलं घरून डोक्यावर पडू पायावर पडू. बायको लय डेंजर लय मारती. काय करते मी आता सांगायचं मग डायरेक्ट एवढं भागवत काय करायचं? हे आधी का म्हणून सांगितलं? तिच्या पुढं ऍक्सिडेंट झाला ऍक्सिडेंट झाला म्हणजे तुम्ही गेल्यावर मी बसतो परत मारला. मी आधी सांगते चला. मित्रांनो भारतात दररोज सरासरी 474 लोक रस्ते अपघातात मरतात. भारत हा जगातील असा एक देश आहे येथे अपघाताने मरण्याची संख्या 1 नंबर आहे. समजून घ्या. म्हणून सांगतो मित्रांनो जरा तर सोयीनं चालत जा.